नमस्कार मित्रांनो, मी आशिष मराठे. किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत विशाल आणि अभेद्य अशी तटबंदी असलेल्या कोराई उर्फ कोरीगड याला भेट द्यायला. आणि आजचा हा आपला व्हिडिओ खूपच भन्नाट होणार आहे, कारण गड फिरून आल्यानंतर मी 30 ते 40 व्हिडिओ या गडाच्या यूट्यूबवरती पाहिले. पण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हा गड जेवढा एक्सपोज केला आहे तो कोणीच केलेला नाही. त्यामुळे आपला हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि डिटेल माहिती आहे गडाबद्दल. आणि आपण यामध्ये संपूर्ण किल्ला एक्सपोज केलेला आहे. व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईलच या किल्ल्याला कोरीगड नाव का पडले असावे. चला तर मग सह्याद्रीच्या ह्या डोंगर रांगेत लपलेल्या या निसर्गरम्य किल्ल्याला पाहूयात. पेठ शहापूर या गावामध्ये आल्यानंतर इथे गाडी पार्क करायला जागा आहे आणि हा मार्ग आहे, इथून आपण वरती किल्ल्याला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 400 वर्ष आधी म्हणजे 12व्या शतकातील ह्या किल्ल्याचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते व तशी माहितीसुद्धा ह्या किल्ल्यावरती आहे. तिथून वर आलो ना की हा टॉवर आपली खूण समजा, ही खूप महत्त्वाची खूण आहे. या टॉवरच्या कडेकडेने आपल्याला जायचं आहे. याच्या मागे पण एक टॉवर आहे, पण हा टॉवर मेन आहे. चला पाहूयात पुढं आपण. इथं गडाकडे जाण्याचा बोर्ड लावलेला आहे. समोर गड आहे, पण मार्ग दोन दिसतात. एक ह्या साईडला एक आहे, एक ह्या साईडला एक आहे. आपण ह्या मार्गाने जाऊन पाहणार आहोत. सुरुवातीला पुढे गेल्यानंतर कळेल मार्ग आहे का नाही ते. कोरीगड उर्फ कोराईगड. एवढा गडाबद्दल काही एवढी माहिती घेऊन आलेलो नाही आम्ही, परंतु कोराई म्हणजे काहीतरी कोरलेले औषध या गडावरती भरपूर आहेत म्हणून नाव पडलं असं किंवा काय. जंगल पॅच चालू झालं आहे आणि हे पहा पाठीमागे दिसते ना, हा कोरीगड. इथं जायचं आहे आपल्याला. चला जंगल पॅच. अवघड आहे रो. आओ मगाशी दाखवलेला पोल तो हा पोल. या पोलपासून आपण वरच्या साईडने आलो. 2 रोड होते तिथनं असे. आपण वरच्या रोडने आलो आहे. पाहूयात पुढं जाऊन भेटतो तेवढं. हा एक रोड आहे, तो माहीत नाही आपल्याला. आपण आलो आहे त्या रोडने, पुढे जाऊन पाहूयात आता. गाडाच्या कडेकडेने आलो आपण आणि हा रोड चुकला आहे असं वाटतंय आम्हाला. पुढे जाऊन पाहणार आहे आम्ही. एकदम एकदम गाडाच्या साईडनी रोड आहे. हा बघा, एकदम हा गड आहे, हा साईडनी रोड आहे. हा चुकला आहे असं वाटतंय रोड. बघू आता पुढे जाऊन काय ते. हे आपण चुकीच्या रोडनी त्या पायऱ्यांपाशी आलो, तुम्हाला दाखवतो. मी सजेस्ट करेन की ह्या रोडनी नका येऊ. हे पहा, मला दाखवतो आपण त्या पायऱ्यांपाशी आलो त्या रोडनी. हे बघा, हा पायऱ्यांचा रोड आहे. जाताना आपण एक्सपोज करू त्याला. पायथा आपल्याला तिथं दिसेल गेल्यानंतर. या रोडनी असं वरती यायचं होतं. आपण इथनं आलो, इथनं गडाच्या कडेकडेने इथनं आलो आपण. चला वरती जाऊन पाहूयात. आज समोर मोरगिरी. त्यांना गणेश मंदिरा शेजारीच ही गुफा आहे आणि ह्या गुफाची रचना पाहूनच आपल्याला अंदाज येतो की ही खूप जुनी आणि प्राचीन गुफा असावी.
थोडं वर आल्यानंतर हा मार्ग वरती जातो आणि त्याच्या शेजारीच या साईडला सुद्धा एक छोटीशी लहान गुफा आहे आणि तिथं पाण्याचा टाका आहे आणि ह्या टाक्यामध्ये 12ही महिने स्वच्छ पिण्यायोग्य पाणी असतं. इथून आलो आपण, तिथं एक प्यायच्या पाण्याचा टाका आहे, अजूनही पाणी पिऊ शकतं, एकदम स्वच्छ पाणी आहे. ह्या रोडने वरती आल्यानंतर हा रोडवरती जातो, इकडे एक पाण्याचा टाका आहे आणि इथं एक आहे गुहेचं टाईप, हात जाऊन बघू, पायऱ्या पण येतील अशा चढायला. इथे विश्रांतीसाठी कातळात कोरलेली एक जागा आहे. ही समोर खाली जी दिसते ती एमे व्हॅली आहे आणि त्या डोंगरावरती समोर मुरगिरी किल्ला आणि इकडे शेजारी तुंग किल्ला आहे. इथे समोरच एक महादेवाचं मंदिर आहे, चला आपण ते पाहूयात. मंदिरामध्ये ह्या 4 तोफा ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या. मंदिरापासून पुढे उजव्या बाजूला जो बुरुज लागतो तो आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. बरोबर ना, इथं आपली गाडी लावली आहे. ह्या रोडने आपण असं चालत आलो, इथं इथं इथून 2 पाटे पडले. आपण ह्या इकडनं कडकडे आलो. हा रोड जरा अवघड आहे, ह्या रोडने हा रोड बघा एकदम व्यवस्थित क्लिअर या रोडने जायचं. आणि हा वरनं दिसणारा आपल्याला अख्खा गड, पूर्ण गड बघा किती होता. एवढं बॅग आपली आहे ना 15-20 किलोची बॅग आहे, त्यापैकी 4 पाण्याच्या बाटल्या आहेत. ती बॅग बघा केवढी हलते ह्या वाऱ्याने. मस्त जबरदस्त वार आहे, गार वार आहे. बघा इकडनं चालत आलोय आणि हे बघा ह्या इथे या साईडला आला, इथं काहीतरी दिसतंय, जाऊन पाहूया.
हे पहा, हे कातळात कोरलेलं केवढं मोठं काम आहे. बाहेरून वाटत नाही की आतमध्ये ही एवढी मोठी असेल. खूप मोठं आहे आतमध्ये. आणि बहुधा त्या काळामध्ये याचा उपयोग धान्याचं कोठार म्हणून केला जात असावा. अशाच सेम अजून 2 गुहा शेजारी आहेत. इथे बहुतेक पाण्याचा टाका असावं, ते बुजलं असावं असं दिसतंय. आणि हे पहा, हे जे कातळात कोरले ना, हे त्या धान्याच्या कोठारामध्ये ते पाणी जाऊ नये म्हणून बघा कसं कोरलं आहे. बघा, कातळामध्ये कोरलं आहे. पहिलं कोटर आपण खाली, खूप आतमध्ये मोठं आहे ते. इथं पिण्याच्या पाण्याचं टाकं, हे पण आतमध्ये खूप मोठं आहे. आणि ह्या दोन्हीपेक्षा हे खूप मोठं आहे. इथून हात आहे खाली मोठं आहे ते. ही साईड आता सरासरीची ती साईड पाहिजे, हे कोकणातली साईड पाहू. हे डोंगराचा खाली पूर्ण खोल आहे ना, तो पूर्ण कोकणाचा भाग आहे पलीकडे. आणि ह्या डोंगराच्या पलीकडे गेल्यानंतर तैलबैल आणि घनगड लागतो आपल्याला. आणि हे बा, इथून तर सरळ हे रनवे आहे, विमानाचा रनवे. ही समोरची दिसते नाही, ही नागफणी, खंडाळा घाटामधली नागफणी. फेमस पॉईंट आहे हा खंडाळ्यामधला. तलाव, पूर्ण तलाव हा. ते महादेवाचं मंदिर. आणि हे एक मंदिर आहे कुठले ते जाऊन पाहूयात आपण कुठले ते. आणि इथनं जायचं. हे पहा, एक कटडे आहेत ना मित्रांनो, इथं संपतात हे कटडे. आणि हा असा चालू होता पेज. तर ह्याच्यावरनं जाऊ नका, खालनं रोड आहे, खालनं कडेकडे जावा. तलावातलं पाणी. आणि हे इथं हे वाड्याचे अवशेष आहेत. हे बघा, वाड्याचे अवशेष आहेत हे थोडेसे राहिलेले. इथं पण तलाव आहे. तलाव इकडनं आलो, हे महादेवाचं मंदिर. या रोडने इथून आलो आपण, बंद इथनं जागा आहे. या मंदिरात जायचं आपल्याला. आणि हे पहा, अजून एक तलाव मोठा आणि खोल दिसतोय हा. इथे एक गुहे टाईप दिसते आतमध्ये, लांबनं समजत नाही आहे. इथे असं गुहे टाईप आहे आतमध्ये, लांबलंच की आतमध्ये लांबलंच गुहे टाईप आहे. चला मंदिरात जाऊया. हे पहिले सुरुवातीला आपल्याला लागले महादेवाचे मंदिर. आणि त्याच्या पाठीमागे जो दिसतोय तो मोरगिरी किल्ला. आणि हा तुंग किल्ला, हा समोर दिसतोय तो.
इथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. असंच या बाजूने आपण आता सरळ सरळ त्या पुढच्या बुरुजावरती जाणार आहोत. त्या तोफेपासून पुढे आल्यानंतर आपल्याला कोराई मातेचं मंदिर लागतं. बहुतेक याच्यावरूनच या गडाला कोराईगड हे नाव पडलं असावं. इथल्या ग्रामस्थांना विचारल्यानंतर ते म्हणतात की हे जागृत देवस्थान आहे कोराई मातेचं आणि नवरात्रामध्ये इथे खूप मोठा उत्सव भरतो. कोराई मातेचं मंदिर आणि इथून पुढं आल्यानंतर इथे एक पाण्याचा टाक आहे आणि बुरुज बघा मित्रांनो. एक वरती इथं एक त्याच्या इथं एक आणि त्याच्यानंतर इथं पण खाली आहे बघा. इथे आणि इथून दरवाजा एक तिथं पण जाणार आहे आपण. तिथे टाक बघा. ह्या बुरुजावरून आपल्याला तिथे काहीतरी दिसले ते आता आपण ह्या रोडने जाऊन पाहूया. या दरवाजा मार्गे जायचं आपल्याला. दरवाजाला काय नाव नाही दिलेलं इथं तर मग माहीत नाही आपल्याला कुठला दरवाजा हा. जाऊन बघूयात पुढं तिथं. बघा मी तुला नाही का म्हटलं एक रोड आहे इथे ह्या दरवाजाला येतो तोच रोड आहे हा दरवाजा. आणि इथून ते त्या काळामध्ये बनवलेलं इथून पाणी येण्यासाठी. आतमध्ये अंधार आहे. आपण काही बॅटरी आणली नाही त्यामुळे जाणार नाही. खूप आतमध्ये आहे म्हणतात. खूप आत येते. आपण काय जाऊन बघणार नाही. चला त्या गुफेकडे जाऊ. हे पहा हा दरवाजा आहे तिथं आणि इथून खाली आपण त्या रोडने इकडं आलो. आणि इथं आल्यानंतर याला असं वरती चढण्यासाठी खोदलेलं आहे आणि वरती चढून गेल्यानंतर पाहूयात आपण काय येते वरती. चला. आज पौर्णिमा आहे आणि इथं आम्हाला आहे ना एक वेगळ्याच प्रकारच्या प्राण्याचा आवाज येतो जो आम्ही कधीच ऐकला नाही. खूप भीतीदायक आवाज आहे त्यामुळे आम्ही इथून निघतोय. हो आवाज वाढला आता त्याचा. हे असल्या दगडांमधून चालताना जरा व्यवस्थित चालायचं तर आहे ना दगडाच्या मध्ये साप बीप लपलेला असू शकतो. त्याचा आवाज वाढला आता. हे मागे दिसतंय ते कोराई मातेचं मंदिर आहे आणि ही गडावरील सर्वात मोठी लक्ष्मी तोफ. इथून खाली एक जायला बुरुजाला रोड आहे. हे बघा इथून हा बुरुज आहे खाली आणि ह्या बुरुजाच्या खाली पण अजून एक बुरुज आहे. दिसला होता मागच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. हा रनवे आणि ही समोर जी डाव्या साईडला दिसते ती आंबे व्हॅली. मुळशी धरण. त्या खालच्या बुरुजात जायचा आपण निर्णय घेतलेला आहे. जाऊन येऊ.
वरचा तो बुरुज येईल असं त्याचं पाण्याचं डाग नंतर इथं पायऱ्या आहेत बघा, अजून पायऱ्या आहेत त्या कोरलेल्या पायऱ्या. नंतर माहिती घेतली असता आम्हाला समजले की हा आंबवणे गावामधनं येणारा दुसरा मार्ग आहे गडावरती. इथं आपले मित्र बसलेत काने काका. इकडनं आपण खाली आलो. बहुतेक इथे सुद्धा महादरवाजा असावा असा अंदाज आहे. आणि कोणाचा विश्वास बसणार नाही असा कातळामध्ये कोरलेला हा आपल्याला चोर दरवाजा इथे पाहायला मिळाला. खरंच अद्भुत कलाकृती. काहीतरी होतो का पायरे बिरे कोरले. अरे केवढं मोठं त्याला वाटते. खूप खोल आहे, खूप खोल आहे. इथे पण पायऱ्या आहेत कोरलेल्या. ये तो बुयार बुझ गया है ना. वाह, इथं पण एक सेम दरवाजा आहे, पण हे पूर्ण बुजलेलं आहे. हे बघा, सेम आहे, सेम बुजलंय. अजून एक सेम चोर दरवाजा आम्हाला पाहायला मिळाला, परंतु सध्या तो पूर्णपणे बुजलेला आहे. कदाचित इथे सुद्धा एक मोठा दरवाजा असावा असा आमचा अंदाज आहे. कारण खाली जर का आपण पाहिलं तर इथं कातळामध्ये कोरलेल्या मोठमोठ्या पायऱ्यासुद्धा आहेत. त्याच्यावरनं आम्ही अंदाज लावला की इथे सुद्धा एक दरवाजा असावा. आपण गडावरती जो बुरुज पाहत होतो ना, तो पहा केवढ्या मोठ्या खडकामध्ये कोरलेला आहे. खूप मोठा खडक आहे हा. एवढा मोठा खडक आहे की त्याच्यावरती अख्खा बुरुज उभा आहे. समोर एक चोर दरवाजा होता बुजलेला आहे. आपण खाली पाहिला होतो. ह्या चोर दरवाजाने आपण खाली गेलो आणि दत्ताभाऊनी सांगितलं की इथे अजून एक काहीतरी दरवाजा का बुरुज आहे, तो आपण पाहण्यासाठी इकडे या साईडला आलो. इथे दारुगोळ्याचं कोठार वाटतं आपल्याला. जाऊन पाहूया तिथे काय आहे नक्की ते. बहुतेक दारुगोळ्याचं कोठार आहे किंवा काहीतरी मोठा वाडा आहे. गणेश दरवाजाच्या शेजारी कोरलेली ही मूर्ती, खरंच या मूर्तीकडे अजून कसं काय कोणाचं लक्ष नसेल गेलं. खूप सुंदर मूर्ती कोरलेली आहे.
हे पहा, या पायऱ्याने आपण सरळ वरती गणेश दरवाजाच्या साईडला जातो आणि इथे वरती एक पाण्याचा टाका, प्यायच्या पाण्याचा टाका आपल्याला लागलं होतं. इथून सरळ या साईडने आपण आलो ना वरती, तर इथंसुद्धा कातळामध्ये कोरलेलं हे बघा खूप मोठं हे पहा, खूप सुंदर असं कोरलं आहे, कातळाच्या आतमध्ये कोरलं आहे आणि आतमध्ये सुद्धा खूप मोठं आहे. बहुतेक हे धान्याचं कोठार असावं असा अंदाज आहे. हे पहा, इथे लावण्यासाठी लाकूड वगैरे लावण्यासाठी असेल. तिथून आलो आपण, इथे हे धान्याचं कोठार पाहिलं. तिथनं पण वरती आलो ना सरळ की इथं पाण्याचा टाका वाटते. हे पहा, इथं पायऱ्या पण आहेत जुन्या. हे पहा, अशा पायऱ्या पण आहेत जुन्या इथं खाली जायला. आणि इथं हे काय पायऱ्या बघा, पायऱ्या आहेत, प्रॉपर पायऱ्या आहेत. सकाळी आपण येताना आहे ना, ह्या रोडने आलो होतो येताना, या किल्ल्याच्या कडेनी. आणि हा रोड जातो इकडं वरती आणि जो मेन पायथा आहे तो जाऊन पाहूयात चला. ही वाट खरी आहे मित्रांनो. ह्या वाटेने अवघ्या 5 मिनटावरती पायथा लागतो. आणि आपण गेलो ना तर इथनं या साईडनी खूप भयंकर रोड आहे. पुढे दाखवतो मी तुम्हाला, ह्या साईडला दाखवतो मी तुम्हाला कुठं होता तो, पण ह्या रोडने या. ह्या रोडने आलो आपण, म्हणजे या रोडने जायचं आहे. इकडनं असं आलो, हा रोड. हे बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, ह्या रोडने आलो आपण आणि इकडनं आलो आणि ह्या रोडने गेलो आपण. आणि हा रोड सरळ गडाच्या एकदम कडेने जातो. त्यामुळे ह्या रोडने न जाता इकडनं आल्यानंतर ह्या साईडने ह्या रोडने मग असं जावा. अवघ्या 5 ते 8 मिनटामध्ये तुम्ही गडाच्या पायथ्याला पोचता ह्या रोडने. आणि ह्या रोडने तुम्हाला पाऊण तास लागू शकतो. आणि रोड पण खूप भयंकर आहे, खूप रिस्की रोड आहे.